नमस्कार. खरंच शिकलेला शेतकरी इतका धोकादायक आहे का हो? आज मी जे बोलणार आहे ते कदाचित काही लोकांना आवडणार नाही. पण वास्तव हे सर्वांना आवडावं म्हणून नसतं, ते समजावं म्हणून असतं. बघा, शिकलेला शेतकरी हा कोणासाठी धोकादायक आहे हो? तो निसर्गासाठी धोकादायक आहे का? तो दुष्काळासाठी धोकादायक आहे का? तो धोकादायक असतो तो प्रत्येक व्यवस्थेसाठी जी त्याच्या अज्ञानावर जगत असते. कारण अज्ञान असलेला शेतकरी हा त्या व्यवस्थेचं ऐकतो. शिकलेला शेतकरी मात्र त्यांना प्रश्न विचारतो. मला अनेकदा प्रश्न पडतो, आपल्या देशात डॉक्टर घडवण्यासाठी, इंजिनियर घडवण्यासाठी, वकील घडवण्यासाठी, अधिकारी घडवण्यासाठी सगळ्या व्यवस्था आहेत. अशी कुठली व्यवस्था नाही आहे की शेतकरी सोडून ज्या जेवढ्या व्यवस्था आहेत तेवढ्या सगळ्या व्यवस्था घडवण्यासाठी एक व्यवस्था केलेली आहे. पण देशाला अन्न देणारा शेतकरी घडवण्यासाठी खरंच एखादी तरी व्यवस्था आहे का? कधी त्या शेतकऱ्याला अर्थशास्त्र शिकवलं नाही, शेतकऱ्याला कधी खर्च कसा करायचा शिकवलं नाही, अहो त्याला साधं मतदानाचं अर्थशास्त्र जो शिकवलं नाही. खरंच शिकला शेतकरी तर इतका धोकादायक ठरू शकेल का? कारण तो शिकला तर तो अंधानुकरण करणार नाही, तो विचार करत, तो पडताळेल, तो हिशोब मागेल, तो पुरावा मागेल आणि सर्वात महत्वाचं तो स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकेल. त्याला समाज समजून घ्यायला लागेल, त्याला अर्थकारण समजून घ्यावं लागेल, त्याला राजकारण सुद्धा समजून घ्यावं लागेल. कारण राजकारण आणि शेतकऱ्याची चूल याचा खूप जवळचा संबंध आहे. पहिल्यापासून त्या शेतकऱ्याला एवढंच शिकवलं गेलं की राजकारणाचा तुमचा काही संबंध नाहीये, खूप जवळचा संबंध आहे. कारण तुमच्या खताच्या किमती, तुझं वीज बिल, त्याचं बाजारभाव, कर्ज, कर्जाचं व्याज, मुलांचं शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टींच्यावर राजकारणाचा परिणाम होत असतो. म्हणून मतदान करताना फक्त भावना चालत नाहीत, घोषणा चालत नाहीत, जातपात चालणार नाही, पक्षनिष्ठा चालणार नाही. तर मतदान करताना प्रत्येक शेतकऱ्याने एक प्रश्न विचारला पाहिजे की शेतीसाठी, गावासाठी, माझ्या अर्थकारणासाठी, मुलांच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी तुम्ही काय केलं, हा प्रश्न ज्यावेळी विचारायला चालू करेल त्यावेळी मात्र शिकलेला शेतकरी धोकादायक ठरेल. मताचा हिशेब मागायला चालू करेल ना, तेव्हा मात्र शिकलेला शेतकरी हा व्यवस्थेसाठी धोकादायक ठरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक विचार दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा काय एका समाजासाठी दिलेला हा मंत्र नव्हता. हा विचार अन्याय विरुद्ध उभा राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी होता. मला वाटतं हा विचार शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नव्यानं समजून घ्यायला पाहिजे. संघटित व्हा याचा अर्थ शेतकरी कमकुवत असतो आर्थिक दृष्ट्या, त्यासाठी तो जो संघटित झाला तर तो संघर्ष करेल. संघर्ष हा एका व्यक्तीविरुद्ध करणार नाही आहे, तो अन्यायाविरुद्ध, फसवणुकीविरुद्ध, सरकारच्या धोरणाविरुद्ध ते अन्याय करेल. मित्रांनो, शेतकऱ्यांना कोणाचा द्वेष करावा असं मला वाटत नाही, पण शेतकऱ्यांना मात्र स्वतःचा आदर करायला शिकायला पाहिजे असं मला वाटतं. शेतकऱ्यानं वाचायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, हिशेब ठेवायला पाहिजे, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला पाहिजेत. मित्रांनो,
जगातली सगळ्यात मोठ्या क्रांत्या जेवढ्या झाल्या त्या सगळ्या तलवारीनं झालेल्या नाहीत, त्या विचारांना झालेत. म्हणून शिकलेला शेतकरी हा नक्की धोकादायक ठरत. कारण शिकलेला शेतकरी हा कुणाला खाली खेचत नाही, तो स्वतःला वर उचलतो, कुणाला अन्याय करत नाही, व्यवस्था मोडीत काढत नाही, पण व्यवस्थेला मात्र आरसा दाखवण्याचं काम नक्की करतो. आणि ज्या दिवशी शेतकऱ्याच्या हातात नांगर आणि दुसऱ्या हातात पुस्तक असेल, त्याच्या कपाळावरचा घाम आणि डोक्यात ज्ञान असेल, त्या दिवशी मात्र त्याला हरवणं कुणालाही शक्य होणार नाही. त्यामुळं शेतकऱ्याला, जो शिकलेला शेतकरी आहे तो ह्या व्यवस्थेला धोकादायक वाटतो. आणि माझं मत आहे त्यामुळंच शेतकऱ्याला शिकवण्याची कोणतीही व्यवस्था आपल्या देशात नाही. धन्यवाद.